नमस्कार मंडळी, कसे आहात? अमेरिकेत मराठी तडका चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज मी आपल्यासाठी घेऊन आली आहे आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे शेती. आपल्या भारतामध्ये आणि अमेरिकेमध्ये शेती करण्याच्या पद्धतीमध्ये कोणता फरक आहे हे आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात येईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अमेरिका हा एक विकसित देश आहे आणि इथं शेती करण्याच्या पद्धती ह्या नक्कीच भारतापेक्षा वेगळ्या आहेत. भारतामध्ये 50% लोक शेती करतात, त्या उलट अमेरिकेमध्ये फक्त 10% लोक शेती करतात. अमेरिका हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने खूप मोठा देश आहे, पण त्याचबरोबर त्यांची लोकसंख्या कमी आहे. या उलट भारतातील लोकसंख्या ही खूप जास्त आहे आणि क्षेत्रफळ कमी आहे. अमेरिका क्षेत्रफळाने जरी मोठा असला तरी त्याच्यामध्ये शेती करण्यायोग्य जमीन ही खूप कमी आहे. आपल्या भारतामध्ये ती नक्कीच जास्त आहे, पण भारतातील लोकसंख्येमुळे त्या शेतजमिनीचे तुकडे व्हायला लागलेत आणि त्या शेतजमिनीचे तुकडे झाल्यामुळे त्यांच्यासाठी पिकवण्यासाठी मिळणारी जागा ही खूपच कमी, म्हणजे 1 हेक्टरच्या आसपास व्हायला लागली आहे. या उलट अमेरिकेतील एक शेतकरी हा कमीत कमी 1500 एकर जमिनीचा मालक असतो. भारतामध्ये घेतल्या जाणाऱ्या उत्पादनामध्ये तांदूळ, गहू, ऊस, त्याचबरोबर कापूस आणि चहाचा देखील समावेश असतो. या उलट अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात घेतली जाणारी पिके म्हणजे मका, सोयाबीन, कापूस, गहू आणि सोबतच फळभाज्या यांचं देखील उत्पादन इथे घेतलं जातं. मका या पिकाचा उपयोग अन्न, इंधन उत्पादन आणि त्याचबरोबर सोयाबीन या पिकाचं जे उत्पादन घेतलं जातं त्याचा उपयोग करून ते तेल काढण्यासाठी आणि पशुखाद्यासाठी जास्त प्रमाणात करतात. त्याचप्रमाणे इथे फळभाज्या ह्या खूप मोठ्या प्रमाणावर पिकवल्या जातात आणि ताज्या फ्रेश फळभाज्या ह्या मार्केटसाठी उपलब्ध करून दिल्या जातात. भारतातील बरीच जमीन ही पावसाच्या पाण्यावरती अवलंबून असते. मान्सूनच्या पाण्यावरती शेतजमीन पिकवली जाते आणि त्यात उत्पादन घेतलं जातं. या उलट अमेरिकेमध्ये एक सुविकसित एक पायाभूत सुविधा ही पाण्याच्या बाबतीत पाहायला मिळते. त्याचबरोबर इथे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हे मोठ्या प्रमाणावर केलं जातं. जे भारतामध्ये आपण खतांचा उपयोग करतो, रासायनिक खते वापरली जातात शेतीसाठी, तसेच अमेरिकेमध्ये देखील रासायनिक खते वापरली जातात. पण इथे खत फवारणी याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स पाहायला मिळतो. इथे शेतजमीन हा आकाराने खूप मोठी असल्यामुळे इथे शक्यतो ड्रोन किंवा विमानाच्या साहाय्याने रासायनिक खतांची फवारणी केली जाते. त्यामुळे लागणारं मनुष्यबळ हे कमी होतं आणि एक आधुनिक पद्धतीची शेती केली जाते. या उलट आपल्या भारतातील लोक ही कष्टाची शेती खूप मोठ्या प्रमाणावर करताना आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर इथं शेतीमध्ये वापरली जाणारी यंत्रे म्हणजे जसे की हार्वेस्टर, त्याचबरोबर पेरणी यंत्र, ही यंत्रे खूप मोठी असतात. या उलट आपल्या भारतामध्ये हार्वेस्टर तर कदाचितच पाहायला मिळतो. जास्त करून आजकाल आपण फक्त गव्हाच्या बाबतीत हार्वेस्टर पाहिलेला असेल आणि आता कुठे कुठे आपल्याला ऊसाच्या बाबतीतला हार्वेस्टर पाहायला मिळतो. पण अमेरिकेमध्ये प्रत्येक पिकासाठी हार्वेस्टर वापरला जातो. आपल्या भारतामध्ये जर पाहायला गेलं तर आपल्या मालाला हा खूप कमी भाव भेटतो. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मालावरती नफा खाणारे दलाल हे खूप मोठ्या प्रमाणावरती असतात. त्यामुळे शेतकऱ्याचा नफा अर्थातच कमी होतो. पण पाहायला गेलं तर इथली कृषी बाजारपेठ ही एक विकसित कृषी बाजारपेठ आहे. त्याचबरोबर जगाच्या बाजारपेठेत अमेरिकेचा प्रवेश किंवा एक हस्तक्षेप चांगला असल्यामुळे त्यांच्या मालाला भाव देखील चांगला मिळतो. त्याचबरोबर सरकारची वेगवेगळी धोरणे हे शेतकऱ्यांना विचारात घेऊन केलेली असतात आणि त्यांच्यासाठी इकडची शेती ही मनुष्यबळ कमी वापरणारी आणि यंत्रांचा वापर ही मोठ्या प्रमाणात करणारी शेती पद्धती असते. त्यामुळे त्यांना अर्थातच नफा देखील चांगला होतो. अमेरिकेतील लोक हे प्रामुख्याने जास्त उत्पादन देणाऱ्या किंवा जास्त मोबदला मिळवून देणाऱ्या पिकांवरती लक्ष केंद्रित करतात आणि त्याला मुख्य प्राधान्य देऊन उत्पादन काढत असतात. त्यामुळे त्यांना नफा देखील चांगला होतो. अमेरिकेतील शेती करण्याची पद्धती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपण आपल्या शेती करण्याच्या पद्धतीमध्ये कोणत्या सुधारणा केल्या पाहिजेत, कोणत्या पिकांवरती प्रामुख्याने लक्ष केंद्रित केलं पाहिजे हे देखील तुमच्या लक्षात आलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल
तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.